कमिश्नर मेडिकल एजुकेशन कमिशनर मेडिकल एज्युकेशननी आमची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे। मी आहे, माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून डॉक्टर चौधरी येत आहेत। तर कल्याणी नगरमधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। श्रीहरी हळवद या दोघांनाही अटक करण्यात आली आहे। ब्लड सॅम्पल मध्ये बदल करण्याचा ठपका तुमच्यावर या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे? चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहे? शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत, त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। ते आम्ही माहिती घेऊ ना आता तर आम्ही आलोय। चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे। त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्याची चौकशी होईल। आरोप करण्यात आलेला आहे, भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच व्यक्तीची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत। माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही। आता आम्ही जाऊ डीन ऑफिसमध्ये, त्यावेळी आम्हाला कळेल, त्यावेळी माहिती आयुक्त वैद्यकीय शिक्षण उन्होंने ये समिति की गठन की है जिसमें मैं हूँ, डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपति संभाजी नगर से हैं। वो आने वाले हैं अभी थोड़ी देर में। और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं, और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सबमिट करेंगे। कब तक ये रिपोर्ट? अभी तो हम जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी। हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है, कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।